तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू गाईज. आज आहे पेटच्या पर्याला सुट्टी आणि मी आता आलोय जरा पक्ष्यांना चेक करायला. बिकॉज पेटच्या पर्याला जेव्हा सुट्टी असताना मला लय काळजी असते, तशी तर त्यांना पण काळजी असते. ते लोक येतात दुपारी यांना बघायला, बट सकाळ सकाळ मी यांना बघतो. आहेत सगळे एकदम ओके मध्ये. थँक्यू. तर आता मला आलता वहिनींचा फोन. आज नॉनव्हेज घरी होणार आहे दोन्ही पण. तर मी आता एका घरी घेऊन चाललो चिकन आणि एका घरी घेऊन चाललो मच्छी. तर चला आता आपण पहिले चिकन घेऊ. चिकनच्या नंतर पुढं मच्छीवाले आहेत तर तिथं मच्छी पिकअप करू. ओके. तर गाईस, मी आता एक फॅमिलीसाठी चिकन आणि एक फॅमिलीसाठी मच्छी घेऊन आलोय. आता पहिल्या फॅमिलीला मी चिकन देतो, म्हणजे भाऊच्या घरी. आणि नंतर मग दुसऱ्या फॅमिलीला ओके. गाईस, मी माझ्या दुसऱ्या फॅमिलीला पण मच्छी देते. आता मी चाललो ऑफिसला. मी घरी मच्छी दिली आणि मग मी इस्त्रीचे कपडे घेऊन सगळे घरी आलो. आणि वहिनीने एक पार्सल दिले आमचे ऑफिसमधले इम्रान भाई त्यांच्या मुलीसाठी. आहे तर तसे ते खूप छान ड्रेस आहेत, पण ते त्यांच्या मुलीला आहेत. आपल्या नाही. आपल्याला अजून लग्नाला 2 वर्ष आहेत. 2 साल बाद शादी, 3 साल बाद बच्चे. तर गाईस, अरे भावाचे डोळे तर दाखव. लागला गाईस, आपला भाव बघा. ए लागला, काय केलंच नाही मी तुला. माझे केस वडली ना ते लागले. चावी लागले. गाईस, भावाचे डोळे बघा, डोळ्यात पाणी आहे आणि गाणी पण तो कसली ऐकतोय बघा. अरे हसला म्हणून पाणी आलं रे. तेरे वास्ते मेरा इश्क सुफियाना, मेरा इश्क सुफियाना, मेरा इश्क सुफियाना, तेरे वास्ते. गाईस, हा प्रेमात पागल झालाय. काकी तुम्ही ऐकून घ्या, हा प्रेमात पागल झालाय कोणत्या तरी. याला विचारा की कोण पोरगी आवडते. लफडे नाही तू. मी बघतो खूप दिवस झाले तू प्रेमाची गाणी ऐकतोयस. काकी तुम्हाला खरं सांगतोय, तुम्ही आता एकदा विचारायला. अरे बाबा, ऐकतो मी काहीतरी बोलू नको. मम्मीला खरं वाटलं ना भाई. मम्मीला खरं वाट. अरे भाई, मला पण खरं आता भरोसा आहे तुझ्यावर. काही मी खरं सांगतो, मला त्याचा भरोसा नाही राहिला. हा नुसतं एवढं प्रेमाची गाणी ऑफिस मध्ये ऐकत असतो ना, मी स्वतः टेन्शन मध्ये येतो. अरे बोलायचं चाललंय काय. मी स्वतः विचार करतो, अरे आमच्या गावात आमच्याकडे गर्लफ्रेंड नाही आहे, तरी पण पोरीची आठवण काय येतं आम्हाला. गाणी अशी नावं लागलाय. काकी याला विचारा की कोण आवडते का. आता मी तर बोलतो त्याचं लग्न लावून टाका डायरेक्ट. बरोबर भरोसा नाही. मला स्वतः माझ्या भावावर विश्वास नाही राहिला आता. बाई आता काय बोलतोय यार. अशा शिवाय तर विश्वासच नाही राहिला. कोण आहे बाबा असं तर सांग. माझी फिली घालायला मी स्वतः काकीसोबत जातो. लग्नाचा खर्च करतो, प्लस तुला आणि पॅकेज पण देतो. तर गाईस, ऑलमोस्ट दुपार झाले, माझ्या आज रांगोळ नाही झाले. मला फ्रेश व्हायला जायचंय आणि कपडे फिरवत आहे. पण मला ना भावावर वहिनी नाही यार, काय भावावर मला काहीच लय तरच येत आहे. कारण इतक्या 2-3 दिवसापासून भाव अशी हरकत करतो ना गाईस, माझ्या डोक्याच्या बाहेर जातोय ते. काय तुला शिवाय घालतोच वाटतं मला, इथं लागायला लागलं. तर गाईस, खरं सांगू, 2-3 दिवसापासून असं वागतोय ना, म्हणजे लाईफ मध्ये पोरगी आल्यावर कसं पोरं चेंज होतात तसा तो वागतोय. हे बघा, परत त्याने गाणं लावलंय अपना बनाले. अरे कोण आहे ती अपना बनवणारी, मला सांग. गाईस, हा बदललाय. याच्या लाईफ मध्ये कोणतरी आलंय, हा बदललाय गाईस. आपला भाव बदलला गाईस. मी जातो आता फ्रेश व्हायला. गाईस, मी आज पूर्णपणे जो पिक्चर बनवणार आहे ना ब्लॉगचा, मी आपल्या भावावर बनवणार आहे. आत्ता काय तो चॅटिंग करत होता, मी जसं आलो तसं त्याने मोबाईल खाली ठेवला. टेंग 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 टेंग.
गाईस भावाचं पुढच्या वर्षी लग्न फिक्स. अरे तुझं लग्न आहे रे. माझं 2 वर्षानंतर नाही आहे. नाही नाही, मम्मी काय बोलली तुझी की पुढच्या वर्षी तुझं लग्न आहे. मैं शादी 2 साल बाद करेगा पर इसका शादी गाइस अगले साल ही होगा. अरे भाई तू मेरे से बहुत बड़ा है. अरे बड़ा है तो क्या हुआ, मेरी शादी के 2 साल बाकी है. Guys. नहीं भाई. ये कुछ तो छुपा रहा है मेरे से, छुपाने दो. और लाइफ में बहुत कुछ करने का भाई. लाइफ में अभी अभी देख रहा हूँ मैं तू कितना क्या कर रहा है. 1 hour later. 5 मिनिट. तर गाईस आता आम्ही चाललोय कर्ज काढायला. मी कर्ज काढायला चाललोय गाईस. याचं मला माहिती नाही मी कर्ज काढायला चाललोय. आता कर्ज काढायला कुठं चाललोय कसं आहे तुम्हाला सांगत बसणार नाही, पण कर्ज काढायला चाललोय. आम्ही कर्ज देणार आहे, आता कर्ज काढायला चाललोय. विचार करा. ओके चला. आणि आता मी रेडी झालोय पण मी विदाउट चपलेचं फिरतोय बिकॉज माझ्या पायाला लागले असा येऊन आता आपला रोड. पण क्लायमॅक्स भारी आहे रे. काहीच आता माझा 4-5 दिवसाचा उपास असणार आहे बिकॉज मी विदाउट चपलेचं चालणार आहे, पायाला लागले म्हणून. 3 hours later. गाईस माझं आता जस्ट जेवण झालं, डाळ भात आणि फ्राय मच्छी. आपला भाव बघा आता डुलक्या मारत होता आणि त्याचं तोंड पूर्ण उतरलंय. बहुतेक आज अजून रिप्लाय नाही आला वाटतं समोरून, त्यामुळे काय त्याचा चेहरा उतरलाय. आणि हे आपले दर्शन धमाळे शेठ जे पण आता जेवण टाइमपास करतायत. हा उठला भाव उठला. काय भाव रिप्लाय नाही दिला तिने. ठीक आहे देईल रिप्लाय देईल, टेन्शन न घेऊ. आणि हा आपला बुधल्या त्याचं काम करतोय, तो त्याच्या कामात बिझी आहे. इकडे कोणच नाही. जाऊ दे आता आपण थोड्या वेळाने भेटू चाय नाश्ता करताना. ओके त्याच्यामध्ये जर काही इंटरेस्टिंग टॉपिक भेटला त्याच्या लव्ह स्टोरी बद्दल तर आपण नक्कीच भेटू. ओके तर गाईस इथं बघा कसा बसलाय. हा तुझा हा घरचा पसारा इथे काय आणून ठेवलाय? तो इम्रानबाईला वहिनीने द्यायला सांगितलंय. पण हा पण कसा बसलाय 2 टेबलावर 2 पाय. अहो टायमिंग बघा काय झालं. ऑफिस नाहीये, ही धर्मशाळा आहे. धर्मशाळा आणि त्या धर्मशाळेत तुमच्याकडे येतो तू पहिला शिष्य आहेस. गाईज मी या धर्मशाळेचा पहिला शिष्य आहे. पण मी याला कधी धर्मशाळा नाही समजले. हे माझं मी घर समजलंय. आणि हे हा एकटा नाही, ऑफिस मध्ये असे सगळे जण आहेत ना, ते ऑफिस नाही समजत आहे ऍक्च्युअल मध्ये. याने डायलॉग काय मारलेला मला? जे मारलं ना तेच मारलंय मी डायलॉग. आता ना हा बोल ना. ते डायरेक्ट घुसवी ना बोल. फुगा फोडेल तो. बोल ना. काय बोलला मला जेव्हा मी फर्स्ट टाइम मध्ये जेव्हा परत जॉईन करत होतो ना, आपलं काम नाहीये. अरे काम नाही, हे स्वतः मी बोललो, मला माहितीये ना. मग ऑफिस आता मी काय बोललो ऐकलंस. हे माझं घर आहे, ऐकलंस माझं घर. पण लोक धर्मशाळा समजतात. कोण समजतं ते? आहेत ना. हे मी याला द्यायला पण तोंड बोलतो, हा पण धर्मशाळा समजतोय. बाकी आधी सगळे अरे मी तुला तोंडावर बोलतो भाई. तू जेव्हा मी नाही सांगितलं ना. हा, काय घरच समज. असं अरे का घरात झोपू नाही शकत? हा? घरात झोपू नाही शकत. साधं मी देऊ का घरात झोपू? दे ना, दे, घरात आहे. दे, घरात आहे. पक्का देऊ ना. हा, ते. घर आहे ना. याला चादर देतो अरुण. हे लक्ष्मण सर आणि हो नीट झोप आता. नीट झोप. थांब तुला त्याचा करतो जातो मी. अरे चांगली आहे, येड्या कोणाला आहेत. नको ठेवू. त्याच्या घरातले तर गाईस ह्याचं ट्रान्सफर लेटर मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिणार आहे. याला मी आता हप्ताभर गोवंडे टाकतो आणि कोणाला इथे ठेवणार आहे. आता भाई एवढं confirm आहे. आता ग्रुपवर आहे बाबा. हप्ताभरासाठी याला मी ट्रान्सफर करणार इथून गोवंडीला. ओके आता टाइमपासला आणि हे बाहेर 2 रायडर यांचे काय वार्ता चालली यांचं यांनाच माहिती. एकाकडे R15 येतं, एकाकडे GT आहे.
तर सर तुम्हाला ट्रान्सफर झाल्यावर कसं वाटेल? तुम्हाला बघतो ना नंतर. सांगा जरा. मला मी लय बोलायला लागलो ना. लफडं करायचं फिरायमध्ये करा ना सर लपडे माझ्यासोबत. A few moments later. दिसतंय सगळं दिसतंय. अहो दावाला घेऊन आता आता तर काय इज्जत गाडी चालवलेच नाही पण आता बघा कशी चालवला. श्रीदेवी स्टँड काढला. हो भाई साहब श्रीदेवी हो बाय रुको ना. 0 मिनिटात पुरले होऊन इकडे चाललो मी. आवाज 6 लाख रुपया ठेवलं पाहिजे. जेव्हा काय येतो चालू नको बघतो भाई सगळं कर. पण घेता येत नाही त्याला हाडच होतो. मित्र बघत आहे गाडी चालवते. काय ज्याचा हाती त्याने चालवा पण नाही चालवा. सगळे इकडे निघाली. सगळे इकडे निघाली. त्याच्यामुळे म्हटलं त्याने हाती पाळा त्याने चालवा. दुसऱ्याच्या हाती बरोबर हे होत नसतं. तुझं पोट भरत नसतं. काय बोलायचं? मला काय नाही बोलायचं. पेट्रोलचे पैसे दे फक्त. काय बोलतो स्वतः गाडी बंद करणार आहे आणि माझी पण करवणार आहे. अरे मला जायचे काढ बाहेर. आता काढ तशी तू लाव स्टँडला. कसं वाटलं चालू? दुसऱ्या दिवशी गाडी राहणार नाही, मी जिवंत राहील. दुसऱ्या दिवशी माझी गाडी बंद. अजून काय दुसऱ्या दिवशी मेरा गाडी बंद. गाडीला इन्शुरन्स क्लेम अवेलेबल आहे. तुला आहे का? तुला आहे का मला आहे insurance? ना भाई 1 करोडचा लाईफ इन्शुरन्स आहे. LIC. अरे गेला वेला तर मग टेन्शन नाही याचं मर्डर करून टाका. मर्डर केल्यावर LIC वसूल नाही होत. ऍक्सिडेंटला LIC वसूल होते. ऍक्सिडेंट दाखवून देतो. ठोकू आपण याला ठोकू उडवून टाकू. 1 करोड हे बघ रात्री ही गाडी येईल. काय नंबर आहे इथं? भाई, माझी डिपेंडर तिकडे दाखव. डिपेंडर माझी डिपेंडर तिकडे आहे. कुठं आहे कुठं आहे? जवळ जात डिपेंडरला नीट दाखव. स्प्लेंडर वाली डिफेंडर आहे. स्प्लेंडर वाली डिफेंडर. स्प्लेंडर वाली डिफेंडर आहे त्याची. Later. तर गाईस आज पेट शॉपला सुट्टी असल्यामुळे आज पण डिलिव्हरी आल्या. 2 डिलिव्हरी आल्या. त्या 2 डिलिव्हरी मी आता केल्या. मी येईपर्यंत पूर्ण ऑफिस सन्नाटा झाला गाईस. म्हणजे फक्त मी 2 डिलिव्हरी करायला काय गेलो, सगळे लोक ऑफिस बंद करून डायरेक्ट घरी वळताच. तर आता मी थांबून पण काय तर मतलब नाही. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि गाईस सॅलरी या टायमा थोडी लेट होणार आहे, त्यापर्यंत ऍडजस्ट करून घेऊया. ओके चलो बाय.